नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली पहिली टिप आहे ती म्हणजे मिरचीसाठी आहे। मिरची कट कशा पद्धतीने करायची त्याच्यासाठी आहे। ज्यावेळेस आपण या पद्धतीने मिरची कट करत असतो त्यावेळेस अशा प्रकारे कट केल्यामुळे बोटांना त्याचा तिखटपणा लागतो आणि बोटांची हाताची जळजळ होते। अशा वेळेस हाताची जळजळ होऊ नये यासाठी आपण कुठली पद्धत वापरणार आहे ते बघायचं आहे। आता खूप छान अशी एक पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळे हातांची जळजळ होणार नाही आणि मिरची सुद्धा कट होईल। त्यासाठी येथे मी काट्याचा चमचा घेतलेला आहे। अगोदर आपण या मिरचीचे आता देठ काढून घेऊया। देठ काढून झालेली आहेत। आता या काट्याच्या चमच्यामध्ये या तिन्ही मिरच्या आपण घालून घेणार आहोत। या पद्धतीने मिरच्या आपण या काट्याच्या चमच्यामध्ये घालायच्या आहेत। तिन्ही मिरच्या आपण या पद्धतीने काट्याच्या चमच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। आता अशा प्रकारे मिरची आपण काट्याच्या चमच्यामध्ये अडकून आता ही कट करून घ्यायची आहे। किती सोपी पद्धत आहे ते बघा। अशा पद्धतीने आपण या मिरच्या कट केल्या तर हातांना जळजळ होणार नाही, मिरचीचा तिखटपणा आपल्या हातांना बोटांना लागणार नाही। या पद्धतीने सर्व मिरच्या आपण येथे बारीक करून घेतलेल्या आहेत। अशी ही मिरची कट करण्याची ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा। आता आपण पुढची टिप बघूया। पुढची टिप आहे ती म्हणजे प्लेट कशा पद्धतीने स्वच्छ करायची त्याच्यासाठी आहे। ही माझ्याकडील स्टीलची प्लेट आहे। तुम्ही बघू शकता याची थोडी थोडी अशी चमक गेलेली आहे। ती कशा पद्धतीने अगदी नव्यासारखी स्वच्छ करायची ते बघायचं आहे। त्याच्यासाठी आपण येथे पितांबरी घेतलेली आहे। माझ्याकडील ही पितांबरी थोडीशी ओली झालेली आहे। आता आपण ही प्लेटमध्ये घालून घ्यायची आहे। याच्यावरती थोडंसं पाणी घालूया। पाणी घालून आपल्याला ही प्लेट फक्त बोटाने चोळून घ्यायची आहे। येथे कुठेही आपल्याला घासणीचा जराही वापर करायचा नाही। या पद्धतीने आपण कुठलीही स्टीलची भांडी सहज घासू शकतो। खूप छान ट्रिक आहे। या पद्धतीने तुम्ही पितांबरीचा वापर करून सगळ्या प्रकारची भांडी घासू शकता। अशा प्रकारे इथे मी ही प्लेट घासून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता आता याच्यावरती किती छान चमक आलेली आहे। सर्व काळपटपणा या प्लेटवरील निघून गेलेला आहे। तुम्ही सुद्धा ही ट्रिक पितांबरीची नक्कीच ट्राय करून बघा। पितांबरीने सर्व प्रकारची भांडी खूपच स्वच्छ निघतात। या अगोदर स्टीलची भांडी तुम्ही पितांबरीने कधी घासून बघितलेली आहेत का? नक्की कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता इथे आपण पुढची टिप बघूया। पुढची टिप आपली पालकासाठी आहे। ती काय आहे ते बघायचं आहे। हा पालक मी स्वच्छ नीट करून घेतलेला आहे। त्याच्यामधील खराब पानं सर्व मी काढून घेतलेली आहेत। आता ही आपण कशा पद्धतीने कट करायची आहे ते बघायचं आहे। ज्यावेळेस आपल्याला भाजी करायची असते त्यावेळेस आपण हा पालक या पद्धतीने नीट करून तो कट करायचा प्रयत्न करतो आणि या पद्धतीने हाताने पकडतो आणि अशा प्रकारे चाकूने तो आपल्याला कट करायचा असतो। त्यावेळेस हा पालक आपण या पद्धतीने हातामध्ये पकडतो पण तो हातामध्ये व्यवस्थित बसत नाही आणि त्यामुळे तो आपल्याला व्यवस्थित कट करता सुद्धा येत नाही। त्यासाठी इथे आपण कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे। येथे मी अशा पद्धतीचा हा हेअर रबर घेतलेला आहे। तुम्ही साधा रबर सुद्धा घेऊ शकता। आता हा रबर आपण या पालकाला लावून घ्यायचा आहे। या पद्धतीने याची एक आपल्याला पेंडी करून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर असा रबर नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही ही पेंडी बांधून सुद्धा घेऊ शकता। येथे आपण आता या पद्धतीने हा रबर लावून घेतलेला आहे। रबर लावून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने याची एक पेंडी तयार झालेली आहे। आता तुम्ही बघू शकता ही आपल्याला कट करायला किती सोपी जात आहे ते बघा। जास्त आपल्याला हातामध्ये पानं पकडायला लागत नाहीत। किती सहज आपण आपल्याला पाहिजे तशी बारीक आपण ही पालकाची भाजी कट करू शकतो। या पद्धतीने रबर पाठीमागे सारत सारत आपल्याला ही भाजी कट करून घ्यायची आहे। आता राहिलेली पानं आपण अशीच कट करून घेणार आहोत। रबर आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे। ही पानं आपल्याला जास्त बारीक करायची नाही, ती थोडीशी मोठीच ठेवायची आहेत। पानं आपल्याला जास्त बारीक करायची गरज नाही। देठ थोडे मोठे असतात त्यामुळे ते आपल्याला नेहमी बारीक करूनच घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने येथे मी ही पालकाची भाजी कट करून घेतलेली आहे। ही पालकची भाजी कट करण्याची किती सोपी ट्रिक आहे ते बघा। अशा पद्धतीने रबरने पालकची भाजी कट करण्याची ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। आता आपण या मिठाईच्या बॉक्सचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघायचं आहे। अशा पद्धतीचे वेगवेगळे बॉक्स आपल्याकडे असतात, ते टाकू न देता त्याचा खूप छान असा उपयोग आपण करायचा आहे। अशा या बॉक्सचा मी तुम्हाला काय उपयोग करून दाखवणार आहे ते बघायचं आहे। अगोदर आपल्याला या बॉक्सच्या दोन्ही बाजू पॅक करून घ्यायच्या आहेत। त्यासाठी येथे मी मास्किंग टेप घेतलेला आहे। त्याने आपण या बॉक्सच्या दोन्ही बाजू व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे मास्किंग टेप नसेल तर साधा सेलो टेप सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्याने सुद्धा या पद्धतीने आपण हा बॉक्स पॅक करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा बॉक्स मी पॅक करून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे गिफ्ट पेपर घ्यायचा आहे। हा गिफ्ट पेपर आपण या बॉक्सला लावून घ्यायचा आहे। तुम्हाला याचा जो कलर आवडतो आतला किंवा बाहेरचा तो तुम्ही या बॉक्सला लावू शकता।
किंवा तुमच्याकडे जर अशा प्रकारचा गिफ्ट पेपर नसेल तर तुम्ही इथे क्राफ्टिंग पेपरसुद्धा लावू शकता। इथे माझ्याकडे क्राफ्ट पेपर नव्हता, त्याच्यामुळे मी गिफ्ट पेपरचा वापर केलेला आहे। या पद्धतीने इथे आपण आता ग्लूच्या साहाय्याने हा पेपर या बॉक्सला चिकटवून घेतलेला आहे। सर्व बाजूने बॉक्सला गिफ्ट पेपर व्यवस्थित चिकटवून झालेला आहे। आता आपल्याला इथे एक पेन्सिल आणि स्केल घ्यायची आहे। पेन्सिलने आपण या बॉक्सच्या मधोमध लाईन करून घ्यायची आहे। 3 बाजूला इथे मी लाईन करून घेतलेली आहेत। आता लाईन करून झाल्यानंतर हा बॉक्स आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्यासाठी अगोदर इथे मी चाकूचा वापर करणार आहे आणि नंतर कैचीचा वापर करून हा बॉक्स कट करून घेणार आहे। या पद्धतीने इथे मी कैचीच्या साहाय्याने हा बॉक्स कट करून घेत आहे। तिन्ही बाजूला आपण या पद्धतीने हा बॉक्स कट करून घेतलेला आहे। एक बाजू आपण इथे कट करून घेतलेली नाही, ती आपल्याला तशीच ठेवायची आहे। आता कट करून झाल्यानंतर हा बॉक्स आपल्याला या पद्धतीने ज्या बाजूला कट केलेला नाही त्या बाजूला आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून झाल्यानंतर आता आपल्याला हे पॅक राहण्यासाठी इथे स्टेपलरचा वापर करायचा आहे। आता स्टेपलरने आपण या बॉक्सला 2 पिन करून घेणार आहोत, जेणेकरून तो व्यवस्थित पॅक राहील। अशा प्रकारे स्टेपलरचा वापर करून आपण हा बॉक्स पॅक करून घेतलेला आहे। आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने छान असा एक ऑर्गनायझर इथे आपण तयार करून घेतलेला आहे। तुम्ही याचा उपयोग तुम्हाला जसा आवडतो तसा करू शकता। इथे मी याच्यामध्ये काही क्रीम लिपस्टिक ठेवणार आहे। तुम्ही याचा उपयोग पेन स्टँड सारखा सुद्धा करू शकता। याच्यामध्ये तुम्ही कलरफुल पेन्स ठेवू शकता किंवा दुसरं तुम्हाला काही आवडतं ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता। खूप छान आयडिया आहे। या पद्धतीने असा हा बॉक्स तुम्ही टाकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा। हा बॉक्स मी अगदी साधा सिंपल असा डेकोरेट केलेला आहे। तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही तो डेकोरेट करू शकता। ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा। टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या झाकण नसलेल्या बाउलसाठी आहे। ज्यावेळेस आपण याच्यामध्ये एखादी भाजी ठेवतो आणि ही भाजी इकडून तिकडे नेत असतो त्यावेळेस याच्यावर ते झाकण खाली पडते। अशा वेळेस हे झाकण खाली पडू नये यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून हे झाकण खाली पडणार नाही। हे झाकण पॅक बसण्यासाठी येथे मी 2 रबर घेतलेले आहेत। आता हे रबर आपण कशा पद्धतीने लावायचे आहे ते बघूया। हे रबर आपण या पद्धतीने झाकणाच्या वरच्या बाजूला आणि हँडलला पकडून अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत। दोन्ही रबर आपण या पद्धतीने लावून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे रबर लावल्यानंतर झाकण जराही हलत नाही। येथे तुम्ही बघू शकता। आता हे आपण अशा प्रकारे पकडून धरलं, थोडं तिरकं केलं तरी सुद्धा हे झाकण जराही हलत नाही किंवा इकडून तिकडे नेलं तरी सुद्धा हलणार नाही। आणि इथे तुम्ही बघू शकता वरती झाकण पकडलं तरी सुद्धा हे भांडं जराही हलत नाही। त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा। टिप आहे ती म्हणजे टी-शर्टची घडी घालण्यासाठी आहे। हा टी-शर्ट आपण अगोदर या पद्धतीने व्यवस्थित अंथरून घ्यायचा आहे। अगोदर हा टी-शर्ट व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। आता टी-शर्टचा गळा आपण या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे। गळा फोल्ड करून झाला की बाह्या ही आतल्या बाजूला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायच्या आहेत आणि त्या व्यवस्थितपणे सेट करायच्या आहेत। अशा प्रकारे बाह्या सेट करून झाल्यानंतर हा भाग आपण अर्ध्यातून अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे। फोल्ड करून झाल्यानंतर तो व्यवस्थित आपल्याला सेट करायचा आहे। आता सेट करून झाल्यानंतर या भागावरती आपल्याला खालचा भाग आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे फोल्ड करून झाल्यानंतर तो पुन्हा एकदा व्यवस्थित सेट करून घेऊया। आता या टी-शर्टच्या घडीची एक बाजू आपण या पद्धतीने फोल्ड करून घेऊया। येथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे हे पॉकेट तयार होते। आता दुसरा भाग आपण या पद्धतीने या पहिल्या भागामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे टी-शर्टची घडी घातली तर ती जराही निसटत नाही। कितीही कपड्यातून आपण काढली तरी ती टी-शर्टची घडी जशीची तशी राहते।